सादर करीत आहे श्यामची आई, लेखक श्री साने गुरुजी. रात्र 8वी, क्षमेविषयी प्रार्थना. चला तर मग श्रोते हो, आज आपण आपले कथा वाचन सुरू करूया. बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहने हेच तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरूच असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, कधी खेळते, तर कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधीच लागे. पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत. राहुनी गुप्त मागे करीतोशी जादूगारी, रचितोशी रंगलीला प्रभू तू महान चितारी. किती पाहू पाहू तृप्ती न रे घे बघून, शतभावनांनी हृदय येई उचंबळून. या वेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, श्याम, अरे सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल. सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो. असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची एक विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत सुगंध भरलेला आहे. तो आपणास ओळखता आला पाहिजे. आपल्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत. परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नयेत. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक, कविता ते शिकवत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवू लागत. काही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून अंथरूण असायचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या ते वडील शिकवीत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्रसूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारं भुजगशयनं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक. तसेच गंगे गोदे मुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके देवी मने अनार्या, हे रथावरी जनी यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंगवक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून, तर अर्थही सांगावयाचे. सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजाने. लक्ष्मण. भले, शाबास, अशी ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार,
दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यान्ह रात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी, असे श्लोक आई शिकवित असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कुठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत असत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानांवर पडत. जणू ते ऋषीतर्पणच होत असे. गावात कोठेही जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावले ही भीती असे. पण श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता असं श्याम म्हणाला व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतरच नसे. त्या दिवशी गंगू आप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते ते, म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली दिसत होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. वाळा म्हणजे एक प्रकारचे गवत. त्यामुळे पाण्याला सुवास येतो, पाणी थंड राहते. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येईल. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात झाली. मुलाने श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाईल. श्याम, श्लोक म्हण ना रे, तुला तर किती चांगले येतात. तो चैतन्य सुमनन नाही डिमिम डिमनी डिमिम म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटते व मनावयाचे धैर्य होईना. बायका आहेस अगदी. शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लक्ष करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे.
वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवायला? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे, एक खोटे पाऊल टाकले की ते सावराव्यास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते आणि दृढ मूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेला लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे, माथा सेंदूर पाझरे, वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे, माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कवीरे, त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या कोड्या करावयाच्या, एकमेकांची उनी पाहावयाची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा स्वभावच असतो. शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले व आईला म्हणाले, यशो काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हणमण असे सांगत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामने मला शिकविलेला भरुनी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येत देखे रथ निकट तो श्यामला हरी हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई म्हणाली, श्याम, मला फसविलेस, खोटे बोललास, श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटलास? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? कथेचा भाग पहिला इथेच संपला. पुढील कथा दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे. श्रोते हो, चला तर मग आता कथा वाचन येथेच संपूया.